नमस्कार. पाऊले चालती पंढरीची वाट. अर्थातच आज आषाढ एकादशी, विठ्ठलाची विठ्ठल वारी. आज आपण बघितलं तर संपूर्ण वारकरी संप्रदाय आज विठ्ठलाच्या दारी त्याच्या दर्शनाकरता पायी चालत जात आहेत. अर्थातच जेव्हा आपण म्हणतो की परमेश्वराच्या भेटीकरता भक्त वेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेममधनं बाहेर पडून खास दर्शन घेण्याकरता जातो आहे, याचा अर्थ तो परमेश्वर तेवढाच महान असेल. विठ्ठल त्यांना बोलवतो आहे, त्यांचा पांडुरंग त्यांना बोलवतो आहे. मागे माझ्या मित्राने म्हटलं होतं की एवढे प्रॉब्लेम्स असतात, लोक चालत जातात, अन्न पाण्याची व्यवस्था नसते, वगैरे वगैरे वगैरे. मी म्हटलं असं नाही आहे. वारी हा एक सुखद अनुपम असा सोहळा आहे, ज्याकरता भक्तगण जे काही हालापेष्ट होतील ते सहन करून देखील पुढे जातात. आणि खरंच जेव्हा ते अभंग म्हणत विठ्ठलाचं नाव घेत त्याच्या चरणी चालत जात असतात, तेव्हा त्यांच्यासारख्या माणसांच्या विवंचना दूर होतात. ध्येय एकच असतं, विठ्ठलाला डोळ्यावरून बघणं. आणि विठ्ठल त्यांना मार्गदर्शन करत असतो, त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं एक जीवन पालट करत असतो. जेव्हा आपण तिकडे बघतो की मोठ्या संख्येने भाविक भक्तगण तिथे आले आहेत, तेव्हा एका मॅनेजमेंट स्कूलने जेव्हा ते अभ्यास करायचं ठरवलं की एवढी सगळी गर्दी मॅनेज कशी होते, त्याचा गाईड कोण आहे? त्याचा गाईड एकच आहे, तो म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल. आणि जेव्हा आपण म्हणतो की ही पायी चालणारी वारी आहे, याच्यामागचा अर्थ असा आहे की पायाला, मनाला आणि तनाला विठ्ठल जाणवतो. नाहीतर कोणीतरी ती कारवरती टूर केली असती, सायकल वारी केली असती, पण तसं नाही आहे. ती टूर झाली असती, वारी नसती. आज जेव्हा आपण बघतो असंख्य लोक भगवंताकडे, विठ्ठलाकडे केवळ त्याच्या दर्शनाकडे जात आहेत. ते काही मागते नाहीत, पण तोच देत असतो. मला वाटतं तुम्ही सर्वांनी आपल्या जीवनाची पालखी, जीवनाची दिंडी विठ्ठल दरबारी न्यावी आणि जीवन सुखद आणि समृद्ध करावं. कारण शेवटी जीवनवारी हा एक सुखद सोहळा आहे, जो विठ्ठलाने तुम्हा सर्वांना दिला आहे. नमस्कार.